रेणुका माता की जय। नारायणांच्या समोर जगदंबा प्रगट झालेली आहे। योगनिद्रेमधून नारायण जागे होऊन मधुकैटभांसोबत युद्ध केलं। युद्धामध्ये परास्त झाले नाही, त्यावेळेला नीतीचा उपयोग करत आहेत। लक्षात आलं नारायणांच्या माझ्याकडून पराभव होऊ शकत नाही। आणि बऱ्याच गोष्टी आपल्या शक्तीच्याही पलीकडच्या असण्याची शक्यता आहे। आता नारायणांच्या शक्तीच्या पलीकडे मधुकैटभांना मारणं अवघड जात आहे असं नाही, पण विचार तुमच्या माझ्या संबंधातला आहे। ज्या ज्या वेळेला आपल्याला अडचणी उत्पन्न होतात त्या त्या वेळेला परमशक्तीचाच धावा करायला सांगितलं। आता लाईट गेली तर बसलो होतो हातावर हात धरून, ठीक आहे, आयोजकांनी चिंता केली, फोन केला, हे झालं ते झालं। पण आता ज्याला जो करू शकत नाही काही, आता माझ्याकडे फोन नव्हता, मोबाईल नंबर नाही, काही नाही, मी बसून राहिलो, तुम्ही बसल्या, थोडंफार सुरू झालं तर मग कोणीतरी म्हटलं अरे नामस्मरण तरी करू आपण, म्हणून जगदंब जगदंब चांगलं आहे। पण काही गोष्टी आपल्या शक्तीच्या ज्या वेळेला बाहेरच्या असतात त्यावेळेला परमशक्तीचा आधार घ्यावा लागतो। जसा तसा आज नारायण सुद्धा आई भगवती जगदंबेला प्रार्थना करत आहेत की हे जगदंबे, माझी लाज तुला 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 जगदंबे। आता धावत ये अविलंबे, आता धावत ये अविलंबे, आता धावत ये अविलंबे, अविलंबे, माझी लाज तुला जगदंबे, माझी लाज तुला जगदंबे, माझी लाज तुला जगदंबे, माझी लाज तुला जगदंबे। त्रिभुवन नायिके तू माय माझी, तू माय माझी, त्रिभुवन नायिके तू माय माझी, तू माय माझी, विनंती कल्पकदंबे, विनंती कल्पकदंबे, विनंती कल्पकदंबे, कल्पकदंबे, माझी लाज तुला जगदंबे, माझी लाज तुला जगदंबे, माझी लाज तुला जगदंबे, माझी लाज तुला जगदंबे। पाळ तुझा प्रतिपाळ करीतो, प्रतिपाळ करीतो, पाळ तुझा प्रतिपाळ करीतो, रेणुके विश्वकुटुंबे, रेणुके विश्वकुटुंबे, रेणुके विश्वकुटुंबे, 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 माझी लाज तुला जगदंबे,
तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे आता धावत ये अविलंबे आता धावत ये अविलंबे आता धावत ये अविलंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे माझी लाज तुला जगदंबे जगदंबेला ज्या वेळेला प्रार्थना केली गेली त्यावेळेला जगदंबा स्मित हास्य करत नारायणांकडे पाहायला लागली आणि नारायणांना सांगितलं की पूर्व कालामध्ये मीच मधुकैटभांना वर दिलेला आहे. त्यांची इच्छा झाल्याशिवाय त्यांचा मृत्यू होऊ शकत नाही. पण नारायणा तुम्ही चिंता करू नका. तुम्ही कपटाने त्यांना मारण्यासाठी सज्ज व्हा. मी त्यांना मोहित करते. आपण दोघं मिळून त्यांना मारू. मीच वर दिलेला आहे. मीच त्याचं खंडन करीन. पुन्हा नारायण युद्धासाठी एकार्णवामध्ये सज्ज झाले. त्यावेळेला मधुकैटभांना आवाहन केलं गेलं. मधुकैटभ युद्धासाठी सज्ज झालेले असतानाच जगदंबा सुद्धा त्या ठिकाणी प्रगट झाली आणि एवढं मोहक रूप जगदंबेने आपलं मधुकैटभांना दाखवलं आणि तिरप्या नजरेने मधुकैटभांकडे ज्या वेळेला पाहिलं तिच्या नजरेत पाहिल्याबरोबर मधुकैटभ मोहित होऊन गेले. बुद्धिभ्रमित झालेली आहे. आता जिथं मोह उत्पन्न झाला तिथं निर्णय क्षमता सुद्धा मधुकैटभांची कमी झालेली आहे. नारायण प्रश्न विचारतात. म्हटले मधुकैटभांनो तुम्ही हे युद्ध थांबवा आणि माझ्याकडे वर मागून घ्या. मधुकैटभ तरी सुद्धा आपला अहंकार सोडायला तयार नाही. म्हटले नारायणा तुलाच काही वर पाहिजे असेल तर आमच्याकडून मागून घे. आता मात्र पुन्हा जगदंबेकडे भगवंतानी ज्या वेळेला पाहिलं भगवंतानी आपल्या मोहमायेने मधु आणि कैटभांचं अंतःकरण ग्रासून टाकलेलं आहे. मी तुम्हाला वर देतो म्हटले तुम्ही मला वर द्या. कारण दोघंही एकमेकांना वर मागायला सांगत होते. मी तुम्हाला वर देतो तुम्ही मला वर द्या. तुम्ही इच्छा मृत्यूचं वरदान मागा. मी तुम्हाला वर देतो की मी तुम्हाला मृत्यूची व्यवस्था उपलब्ध करून देईन. आता मधुकैटभांनी वर मागितला. म्हटले मग आमचा मृत्यू अशा जागेवरती झाला पाहिजे जिथं पाणी नसेल. कारण एकार्णवामध्ये युद्ध चाललेलं होतं. तिथं काही जमीन नव्हती. त्यांनी वर मागितला जिथं जमीन नाही. जिथं जमीन आहे अशा जागेवरती आमचा मृत्यू झाला पाहिजे. आता नारायण आहेत महाराज. त्यांना जमीन निर्माण करायला काय लागतं. आपल्या मांडीचाच विस्तार नारायणांनी केला आणि मधुकैटभांना भास उत्पन्न झाला. आपण जमिनीवरती आहोत आणि नारायणांच्या मांडीवर मधु आणि कैटभांचा नाश झाला. वध केला. सुदर्शन चक्राच्या माध्यमातून आई भगवती जगदंबेच्या इशारा झाल्यानंतर मधुकैटभांना आपल्या मांडीवरती त्या ठिकाणी वध करून टाकला. सूतजी महाराज म्हणतात शौनकांनो अशा पद्धतीनं हयग्रीवाचा वध अशा पद्धतीनं मधुकैटभाचा विनाश नारायणांनी भगवतीच्या कृपेतून करून घेतला. म्हटले आता सांगा वेदव्यासजी महाराजांना पुत्राची प्राप्ती कशी झाली. सांगायला लागले सूतजी महाराज की तपश्चर्या करून वर प्राप्त करून वेदव्यासजी महाराज सम्याप्राश आश्रमामध्ये येऊन पोहोचले. आपल्याला कशा पद्धतीनं पुत्र प्राप्त होईल याचा विचार करायला लागले. पुत्र व्हावा याच्यासाठी धर्मपत्नी पाहिजे आणि यथायोग्य पद्धतीनं गर्भधारणा होऊन स्त्रीच्या द्वारे संतती उत्पन्न होऊ शकते. परंतु असे अनेक उदाहरणं आहेत महाराज की जिथं साधू संत महात्मे प्रगट झाले पण त्यांचा जन्म सामान्य बाळासारखा आईच्या योनीद्वारे झाला नाही. असे जे महात्मे त्याच्यामध्ये शुकदेवजी महाराजांचं नाव येतं.
या महात्म्यांना अयोनिज असं म्हणतात की त्यांना जन्म घेण्यासाठी कोणत्याही स्त्रीच्या उदराची आवश्यकता नाही. 9 महिने उदरामध्ये ते उदाहरणाला राहिले आणि मग योनीद्वारे त्यांचा जन्म झाला असं अजिबात नाही. त्यांना अयोनिज म्हटलं जातं. आणि त्याच्यासाठीच कारण घडलं की ज्या वेळेला एक दिवस आश्रमामध्ये वेदव्यासजी महाराज विचरण करत आहेत, त्याच वेळेला स्वर्गातली घृताची नावाची अप्सरा त्या ठिकाणावरती आलेली आहे. परंतु वेदव्यासजी महाराजांनी घृताची आलेली आहे असं जरी पाहिलं, विहार करते आहे असं जरी पाहिलं, तरी सुद्धा आपल्या मनाला संयमित केलेलं आहे आणि अग्नी यज्ञ कार्य करण्यासाठी अग्निमंथन करत आहेत. अरणी ठेवलेली आहे. जुन्या काळामध्ये आजही यज्ञकुंड प्रज्वलित करायचं असेल तर अरणी मंथन केलं जातं. एक खालचा भाग असतो लाकडाचाच, त्याच्यामध्ये वरती लाकूड ठेवलं जातं आणि दोर बांधून त्याचं मंथन केलं जातं. यज्ञ नारायणाला सज्ज करण्यासाठी वेदव्यासजी महाराज अरणी मंथन करत आहेत. त्याच वेळेला त्या अरणी पात्रामध्ये वेदव्यासजी महाराजांचं तेज स्थिर झालं आणि त्याच अरणी पात्रामधून प्रगट झाले श्री शुकदेवजी महाराज. शुकदेवजी महाराजांचं प्रागट्य झालं. आनंद झाला वेदव्यासजी महाराजांना की सुंदर सुलक्षणी पुत्र मला प्राप्त झालेला आहे. हळूहळू शुकदेवजी महाराज लहानाचे मोठे झाले. वेदव्यासजी महाराजांच्या सान्निध्यामध्येच सकळ वेदांचं सकळ शास्त्रांचं अध्ययन शुकदेवांचं पूर्ण झालं. आता वडीलच व्यास असल्यामुळे शुकदेवांना बाहेर जगाकडे शिकायला जायची गरजच पडली नाही. एक तर शुकदेव जन्मतःच प्रतिभावान आहेत, प्रतिभा संपन्न आहेत. परिपूर्ण शुद्ध सात्विक अंश आहे शुकदेवजी महाराज. परिपूर्ण शुद्ध सत्वाची मूर्ती आहेत. जन्मतःच परम वीतरागी आहेत, परम वैराग्यवान आहेत. त्यामुळे विद्या प्राप्त करायला शुकदेवजी महाराजांना फार काळ लागला नाही, फार कष्ट करावे लागले नाहीत. विद्या अध्ययन केलं, साऱ्या शास्त्रामध्ये निपुण झाले, पारंगत झाले. आनंद झाला. तारुण्यावस्था शुकदेवजी महाराजांची आहे. ज्या वेळेला आपल्या पुत्राचं सगळं अध्ययन झालेलं आहे हे वेदव्यासजी महाराजांच्या लक्षात आलं. सर्व गुण संपन्न, सर्व विद्या संपन्न झालेला आहे. शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराज म्हणतात, बेटा शुका, आता मला असं वाटतं तू विवाह करायला पाहिजे आणि गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करायला पाहिजे. शुकदेवजी महाराज बाबांसमोर वडिलांसमोर बसले आणि बोलायला लागले. बाबा, गुरु महाराज, विवाह काय आहे? बंधन आहे म्हटले. स्वतःच प्रश्न उपस्थित करत आहेत, स्वतः उत्तर देत आहेत. गृहस्थाश्रमामध्ये जाणं म्हणजे एक प्रकारचं बंधन स्वीकारणं आहे म्हटले. आणि मला त्या बंधनामध्ये पडायचं नाही. तुम्ही वेदांताची रचना केलेली आहे, पुराणांची रचना केलेली आहे. तुम्ही मला त्या वेदांताच्या माध्यमातून अध्यात्माचं ज्ञानदान करा म्हटले. मला परममोक्षाचा, मला उद्धाराचा मार्ग तुम्ही दाखवा. पण मला गृहस्थाश्रम करायला सांगू नका, मला विवाह करायला सांगू नका. मी विवाह करणार नाही. का नाही करणार शुका तू विवाह? म्हटले, बाबा, विवाह केला तर धर्मपत्नीच्या बंधनामध्ये मला राहावं लागेल. तिच्या आज्ञेमध्ये मला वर्तन करावं लागेल. पुढं चालून गृहस्थाश्रमामध्ये जर का संतती उत्पन्न झाली तर लेकरा बाळांच्या संबंधातला मोह अंतःकरणात उत्पन्न होईल. म्हणून मला कोणत्याही प्रकारचं बंधन जीवनामध्ये स्वीकारायचं नाही. आणि गृहस्थाश्रमामध्ये जाणं म्हणजे सगळे बंधन स्वतःहून स्वीकारणं, असा गृहस्थाश्रमाचा अर्थ आहे. माणूस खड्ड्याकडे जातो का खड्डा माणसाकडे येतो? खड्डा कशाला माणसाकडे येईल हो? माणसालाच हाऊस असते. रस्त्याने चालत असतो मनुष्य, चालता 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 पुढं खड्डा आहे, त्याच्यात आपण पडू, त्याच्यातच पडून राहू तर पुन्हा वर येता येणार नाही याचा विचार सोडून चालतच राहतो, खड्ड्यात पडून जातो.
फक्त एवढी एक गोष्ट गृहस्थाश्रम रूपी खड्ड्याच्या संबंधात आहे की इतर कोणत्या दरीत खड्ड्यात पडलो, विहिरीत पडलो तर माणसाची वर यायची धडपड असते, पण हा खड्डा असा आहे, ही दरी अशी आहे महाराज की एकदा माणूस या खड्ड्यामध्ये येऊन पडला की पडलेल्याला वाटतच नाही की आता मला कोणीतरी वर काढावं. तो म्हणतो बस. एखाद्याने त्याला वर यायला दोरी जरी टाकली, बाबा तू गृहस्थाश्रमात किती अडकला, चल मी हा दोर टाकतो, ये तू वर. तो म्हणतो तू राहा वर सुखाने आनंदाने. गंमत म्हणून, दृष्टांत म्हणून सांगितलं मी तुम्हाला. खड्डा माणसाकडे येतो का माणूस खड्ड्याकडे जातो. शुकदेवजी महाराजांचं म्हणणं आहे, अहो जो गृहस्थाश्रम, जो संसार, प्रपंच, लेकर बाळ, धर्मपत्नी, मग आता त्यांच्यासाठी राहिला घरदार, त्यांना घालायला कपडे लत्ते, त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मग धन. मग धर्मपत्नी म्हणते मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला घर पाहिजे, घर पाहिजे तर असंच पाहिजे. पती म्हणतो बर बाई. बरेच पुरुष असे असतात ज्यांना काही करायचं नसतं आयुष्यात, पण त्यांचं म्हणणं असतं आम्हाला ही म्हणते म्हणून मी सगळं करतो, नसता मी बरा आहे. असंही बऱ्याच पुरुषांचं. म्हटले धर्मपत्नी सांगते मला असं पाहिजे, तसं पाहिजे, हे घरदार, असं सगळं. तिचं मनधरणी करणे, तिच्या मनोकामना पूर्ण करणे, तिच्या मनासारखं करणे, यथेच्छ विषय तिला प्रदान करणे. जर प्रदान केले तर विवाह केलेल्या पुरुषाची धर्मपत्नी सुखात राहील, आनंदात राहील. आणि ती जर आनंदात राहील तर हा आनंदात राहू शकतो, नसता याच्या जीवनाचं काही खरं. गमतीनं काही काही माणसं म्हणतात, म्हटले आम्ही नवरात्रात त्या देवीला जरी प्रसन्न करायचा प्रयत्न केला नाही तर हीच प्रसन्न झाली आमच्यावर, तीच फार मोठी उपलब्धी. असंही होतं. मनावर घेऊ नका, फक्त मी गंमत म्हणून सांगतोय. एवढा भाग तेवढा ऐकून माझा मला द्या, पण याच्यातून सिद्धांत पुढे काहीतरी आपल्याला भेटणार आहे, म्हणून त्याला क्रमाक्रमाने पाहत निघालो. तर लक्षात घ्या, नाही म्हटले कोण पुरवत बसल त्यांचा हट्ट. धर्मपत्नी आज एक म्हणते तर उद्या एक म्हणेल. बरं तिचं म्हणणं पूर्ण करतो न करतो तो माझं अर्ध आयुष्य निघून जाईल, हे लेकर बाळ वाट्याला येतील. झाले तर लेकर बाळ वाट्याला आले, ते म्हणतील बाबा मला हेच पाहिजे, मला तसंच पाहिजे, माझ्यासाठी असं करा तसं करा. मग त्यांच्यासाठी व्यवस्था करत बसावी लागेल. ही काय झाली? उपाधी झाली. आणि मला या उपाधीमध्ये काही पडायचं नाही. म्हटले मग तुला काय करायचं आहे शुका? मला मोक्ष मार्गाने वाटचाल करायची आहे, मला निवृत्त अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचायचं आहे, आणि त्याच्यासाठी मला निवृत्ती मार्ग स्वीकारायचा आहे. गृहस्थाश्रम काय आहे? प्रवृत्ती मार्ग आहे. पती पत्नीनं एकत्र येऊन वैदिक पद्धतीनं विवाह करावा, विधियुक्त संततीला जन्मदान करावा, त्यांचं पालन पोषण करावं. हे सारं करत असताना शास्त्रांनी आपल्याला सांगितलेले नियम पालन करावेत. हे नियम पालन करत असताना संगोपन करावं, धर्मपत्नीचं संगोपन करावं, लेकरा बाळांचं. या सगळ्या भानगडी पाठीमागं लागतात. मी तुम्हाला सांगू का, मला प्रपंचही करायचा नाही आणि मला कर्मकांडामध्ये सुद्धा गुंतून राहायचं नाही. म्हटले मग मला विशुद्ध मोक्ष मार्गाने वाटचाल करायची आहे. विशुद्ध मोक्ष मार्गाने. वेदव्यासजी महाराज हे सगळं ऐकून घ्यायला लागले. शुकदेवजी महाराजांचं म्हणणं होतं मला ही धर्मपत्नी नावाची उपाधी नको, लेकर बाळ नावाची उपाधी नको. ते जर नसले तर मग घर काय, दार काय, असलं काय, नसलं काय, घरात काही असलं काय, नसलं काय. माणसाला खटाटोप करावा लागत नाही महाराज. खटाटोप त्यालाच करावा लागतो ज्याच्या पाठीमागं ही परिवाराची उपाधी असते. आणि ज्याला आपला सगळा वेळ फक्त स्वतःच्या उद्धारासाठी, परमकल्याणासाठी उपयोगात आणायचा आहे, त्यांनी काय करायला पाहिजे? तर त्याला उपदेश केला. जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची चाड, त्याने सांडावेली गाड, तेने सांडावेली
नित्य नेम आदरी सांडी मांडी परते टाकी सांडी मांडी परते टाकी सांडी मांडी परते टाकी जया परमार्थाची चाड म्हणजे ज्याला परमार्थ करावं वाटतो ना मनातून, परमार्थाची चाड अर्थात परमार्थाची देवाच्या भजनाची भक्तीची आवड ओढ उत्कंठा ज्याच्या मनामध्ये आहे ना, तेने सांडावे लिगाड, त्यांनी आपल्या पाठीमागची उपाधी सोडून द्यायला पाहिजे. बरेच माणसं म्हणतात महाराज आम्हाला पुष्कळ कथा कीर्तन श्रवण करावं वाटतं, भजन करावं वाटतं, पण नोकरी व्यवसाय उद्योग कोणाला घरकाम आणि ते केल्याशिवाय तर आमचं काही सुटका नाही म्हटलं. हे सगळ्यांना कबूल आहे का? जे आपण स्वीकारलं ते पार पाडल्याशिवाय आपल्याला सुटका आहे का? शुकदेवजी महाराजांचं म्हणणं, जे असं म्हणून रडतात आणि भजनाला टाळतात मला त्यांच्यासारखं व्हायचं नाही. यांना अगोदर कळत नव्हतं का जे आज रडत आहेत? मला घर सांभाळावं लागेल, पतीच्या साठी व्यवस्था करावी लागेल, सासू सासऱ्यांचा सांभाळ, लेकरा बाळांचा सांभाळ, स्वयंपाक, हे ते. घरकाम करणारे घरकामाचं निमित्त देतात, उद्योग व्यवसाय करणारे उद्योग व्यवसायाचं निमित्त सांगतात, नोकरदार नोकरीचं निमित्त सांगतो की महाराज फक्त रिटायरमेंट होईपर्यंत, एकदा हे सगळं मी निवृत्त झालो मग कुठेही कथेचा सांगा आम्ही तयार, कुठेही भजनाला सांगा मी भजनाला तयार, नामसंकीर्तन करायला मी तयार. बघू आता त्याला निवृत्त झाल्यावर विचारू आहे का तुला वेळ? मग तो म्हणतो वेळ तर आहे, आलो असतो, पण काय करू आता, मीच एकटा मोकळा घरात, मग हे नातवंड पटवंड मला सांभाळावं लागतील. बाकीचे ज्यांच्या सुना नोकरीला ते म्हणतात सुनबाई जाते सकाळी, मुलगा जातो सकाळी, राहिलो आम्हीच. मग निवृत्त झाले, एकातून निवृत्त झाले तर दुसऱ्यात अडकले, दुसऱ्यातून निवृत्त होतो न होतो तिसऱ्यात अडकले. शुकदेवजी महाराज म्हणतात मग या जे आज म्हणतात परमार्थ साधना करायला, यांना म्हटलं अरे परमार्थ करा परमार्थ करा, हे सांगतात वेळ नाही. मग वेळेचा तुम्ही काही उपयोग करतात? त्यावेळेला सांगितलं की अहो आम्हाला याच्यातून सुटका नाही, अगोदर हे पाहावं लागेल ना. हेच जर का आमचं व्यवस्थित नसेल तर परमार्थाला काय? मग गाथ्यातले प्रमाण देतील, दासबोधातले प्रमाण देतील, आधी प्रपंच करावा नेटका. बर, हे समर्थांनी सांगितलं, दासबोधातलं प्रमाण त्यांनी काढून दिलं आम्हाला संतांना. आधी प्रपंच करावा नेटका. मग समर्थ का बोहल्यावरून पळाले? पण लक्षात घ्या, आपल्या सोयीनुसार संतांची सूत्र कधी जीवनात आणायचे नसतात बरं का. संतांच्या सूत्राचा अगोदर अर्थ समजून घ्यायचा, मग त्याला अंगीकारायची धमक जीवनामध्ये ठेवायची, तर ते पचलं सूत्र आपल्याला नसता सोयीनुसार घेतलं. असं पुष्कळ चाललंय समाजामध्ये. सोयीनुसार शास्त्र वचन, सोयीनुसार संत ग्रंथ, सगळं आपलं जिथं बसतं ना तिथं त्याला बसवायचं, ऍडजस्ट. असं नसतं. आधी प्रपंच करावा नेटका. शुकदेवजी महाराज म्हणतात अहो हा प्रश्न आज या गृहस्थाश्रमी माणसांसमोर उभा राहिला. जर हे उद्योग कामधंदा घरदार आपल्या पाठीमागं नसतं ना, 1 ला काय महाराज सकाळी 7 ला जरी कथेला बसायचं असतं तरी बसलो असतो आपण. लक्षात आलं का वाक्य? आता किती वाजता बसतो? किती वाजता? 1 वाजता म्हणता म्हणता 1:30 वाजता बसतो. 1:30 वाजता म्हणता म्हणता काही 2 वाजता बसतात, आणि 5 वाजले की लगेच अरे आता तर 5 वाजले. मग आठवतं आपल्याला आता जावं लागेल, संध्याकाळ झाली, पतिराज येतील ड्युटीवरून कामावरून, त्यांचं स्वयंपाक पाणी लेकरं बाळ येतील, हे सगळं करावं लागेल. आणि जर काहीच उपाधी पाठीमागं नसती ना तर मग आनंदाने बसून राहिलो असतो. महाराज मला नाही अडचण, तुम्ही मला उद्या 7 ला बोलवा, पुढचे दिवस मी सकाळी 7 ते संध्याकाळी 7 कथा करायला तयार आहे.
तसंही मला वेळ फार कमी पडतो. चलतो मी पुढं. रेणुका माता की जय. जया परमार्थाची चाड तेणे सांडावे लिगाड. आपण आपल्या पाठीमाग किती उपाधी लावून ठेवलेली आहे, ज्याचा त्यांनी विचार करायचा. मी कुठं कुठं अडकलोय, कशा कशात अडकलोय, किती उपाधी लावून घेतली मला. आणि एवढ्या उपाध्या स्वतःच्या पाठीमाग लावून घेतल्यानंतरही आपण आता म्हणतो की मला उद्धार करून घ्यायचा, मला परमार्थ साधना करायची, मला भजन करायचं, मला भक्ती करायची. कशी होईल आपल्याकडून परमार्थ? भक्ती कशी होईल? परमार्थ कसा होईल आपल्याकडून? अहो, घरदार धर्मपत्नी पतिराज लेकर बाळ सोडून, उद्योग व्यवसाय नोकरी कामधंदा सोडून भक्त रात्रंदिवस देवाचं भजन करत बसले, त्यावेळेला त्यांना भगवती भगवंताची कृपा प्राप्त झाली. आणि आपली इच्छा आहे की आपल्या 10 मिनिटाच्या पूजेनी, अर्ध्या तासाच्या सेवेनी, ध्यानानी, जपानी, नामानी आणि 3 तास ऐकलेल्या कथेनी जगदंबेची माझ्यावर ना खूप कृपा झाली पाहिजे. तसाही मला वेळ नसतो. आपलं तांब्याभर लोटाभर पाणी महादेवाला वाहिलं की त्यानं सगळं मला दिलं पाहिजे. रिकामा आहे तो. तांब्याभर पाण्याच्या बदल्यात सगळं ब्रह्मांड द्यायचं. थोडस वाक्य माझं अगदी सामान्य वाटेल ऐकायला काही काही भक्तांना, पण त्याच्या पाठीमागचा भाव लक्षात घ्या फक्त. आजकाल सवय कशी लागली माणसांना, थोडं करायचं, पुष्कळ मिळालं पाहिजे अशी इच्छा. थोडक्यात थोडकं सांगा, तेवढ्यानी होत असलं तर आपण तयार आहोत, तुम्ही फक्त सांगा. ही गोष्ट महात्म्यांना सुद्धा कळत गेली, म्हणून हे सगळा प्रपंच आवरत 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 संतांनी इथपर्यंत आणलंय आपल्याला. आता त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं मात्र आपण आता सोडायची तयारी नसायला पाहिजे आपली. आपल्याला तेवढंही भरपूर वाटायला लागलं तर आता आपला वाली कोणी नाही. हे जरा सूचक वेगळं वक्तव्य आहे, हे बाजूला राहू द्या. परंतु आपल्या पाठीमागं उपाधी असल्यामुळे आपण करू शकतो का भजन, करू शकतो का सेवा, करू शकतो का, जाऊ शकतो का? आपल्याला वाटलं चला आता तीर्थयात्रेला जायचं, लगेच निघू शकतो का? आत्ता मंडपाच्या कथा झाली, आरती झाली 7व्या दिवशीची की लगेच निघायची, लगेच इकडच्या इकडच? नाही महाराज, नाही निघता येणार आपल्याला. शुकदेवजी महाराज म्हणतात, मग हे गृहस्थाश्रमी माणसं आता डोक्याला हात लावत आहेत, त्यावेळेला का विचार नाही केला यांनी? त्यावेळेला तर उपाधी स्वीकारली, म्हणजे खड्डा यांच्याकडे आला नाही, हे तिकडे गेले. उपाधी स्वीकारत आलो महाराज आजपर्यंत आपण. जीवाचा स्वभाव आहे, जगामध्ये जे दिसेल त्या वस्तूकडे आकर्षित होतो जीव आणि त्याचा ग्रहण करत राहतो, त्याचा अंगीकार करत राहतो. पण याचा परिणाम मला काय भोगावा लागणार आहे त्याचा विचार आजपर्यंत आपण कधी केला नाही. देवानी देह कशासाठी दिला? त्यावेळेला त्याचं उत्तर देताना म्हणतात, देस देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाटा, देवे दिला देह भजना गोमाटा, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाटा, देवे दिला देह भजना
या झाला फाटा बधिकेचा, तो या झाला फाटा बधिकेचा. देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता, देवे दिला देह भजना गोमाता. देवे दिला देह भजना गोमटा. आणि देहाचा सांभाळ करण्यासाठी निर्वाहा पुरते अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपी गुहा असं सांगितलं. आपण किती मोठा उपाध्या मांडून ठेवल्या, लावून घेतल्या. आपल्या पाठीमागं प्रपंच थाटून ठेवलेला आहे, आपला मांडून ठेवला. काहींनी लहानपणामध्ये खेळभांडे खेळले असतील का हो? खेळले का हो? ते खेळभांडे कोणी मातीच्या जमान्यातले असतील तर मातीचे खेळभांडे खेळले असतील, प्लास्टिकच्या जमान्यात जन्म झाला असेल तर प्लास्टिकचे खेळभांडे खेळले असतील. हो की नाही ताई? तर ते जे त्यावेळेला मांडून ठेवलं ते त्याचं लहान रूप होतं, आता फक्त मोठं रूप झालं. खेळ ते ज्यावेळेपासून खेळणं सुरू झालं तसा खेळ चाललेला आहे. शुकदेवजी महाराज म्हणतात, या उपाधीमध्ये साधक भक्ताने पडू नये, पडू नये. परमार्थ बाजूला राहून जात असतो, परमार्थ मागं राहतो, भजन बाजूला राहतं. अगोदर हा प्रपंचाचा संसाराचा गाडा दुरुस्त करण्यात करता 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 आयुष्य जातं महाराज माणसाचं. तरी अनेकांचे संसार अजूनही सुरळीत नाही. आणि तिकडं दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सगळं सोडून, सगळ्या उपाध्या सोडून भजन करत भक्त बसलेले आहेत, वाट पाहत आहेत. आज भगवतीची कृपा होईल, उद्या भगवतीची कृपा होईल. त्यांच्यावर सहजासहजी भगवती भगवंताची कृपा व्हायला तयार नाही. आणि थोडं फार करून आपलं कर्ण देवासमोर मिरवून, साधू संतांसमोर मिरवून आपण म्हणतो आम्ही पारमार्थिक आहोत, आम्ही परमार्थ करतो. पण लक्षात घ्या, शुकदेवजी महाराज म्हणतात नाही, म्हणून मला त्याच्यामध्ये पडायचं नाही. वेदव्यासजी महाराजांनी ऐकलं. शुकदेवजी महाराजांना उपदेश करायला लागले. शुका, ही झाली तुझी दृष्टी. मी तुला सांगू, तुझं म्हणणं आहे उपाधी सोडून अनेक भक्त भजन करत आहेत, त्यांच्यावर भगवती भगवंताची कृपा व्हायला तयार नाही. उपाधी लावून घेतलेले, निमित्ताला थोडंफार भजन करतात आणि म्हणतात आम्ही परमार्थ करतो, तर त्यांच्यावर होईल का? प्रश्न बरोबर आहे, रास्त प्रश्न आहे. पण एक गोष्ट सांगू, धर्मशास्त्रांनी आपल्याला सांगितला तसा गृहस्थाश्रम जर का एखादा व्यक्ती तंतोतंत करत असला आणि आपल्या संसार प्रपंचाचा गाडा सुरळीत धर्मशास्त्राप्रमाणे चालवत असताना जर अनन्य भावाने तो भगवती भगवंताची भक्ती करत असला ना, तरी सुद्धा त्याचा उद्धार होतो, त्याच्यावर भगवती भगवंताची कृपा होते. म्हणून तू गृहस्थाश्रमाला बाधा समजू नकोस. तू यथायोग्य रीतीनं गृहस्थाश्रम पालन कर, तुला मुक्तीपर्यंत जाता येईल, मोक्षापर्यंत तुला तसंही जाता येईल. पण शुकदेवजी महाराजांचं मन अस्वस्थ झालं. शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराजांचं म्हणणं पटलं नाही, मान्य झालं नाही. नाही म्हटले, बाबा मी विवाह करणार नाही. त्यावेळेला शुकदेवजी महाराजांकडे पाहून वेदव्यासजी महाराज शांत झाले. वर्णन असं आलं की काही दिवस मध्ये जाऊ दिले, पण आता मात्र वेदव्यासजी महाराजांसोबत चर्चा झाल्यापासून शुकदेवजी महाराज अजून उद्विग्न झालेले आहेत. मग त्यावेळेला वेदव्यासजी महाराजांनी कृपावंत होऊन देवी भागवताचा उपदेश शुकदेवजी महाराजांना केल्याचं वर्णन आहे. शुकदेवजी महाराजांना एक दिवस गुरु महाराज म्हणतात, शुका आज मी तुला भागवत सांगतो. म्हणून भागवत ऐकायला शुकदेवजी महाराज बसले आणि मग वर्णन असं केलं की जी कथा मी तुला सांगतो आहे, जो सकाळी आपण क्रम ऐकला ना सुरुवातीच्या सत्रात, की अर्ध्या श्लोकात
अर्धा श्लोक भगवतीनं नारायणांना, नारायणांनी ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवांनी नारदांना, नारदांनी व्यासांना सांगितलं. तर शुकदेवजी महाराजांना ह्या क्रमाची भूमिका सांगत असताना व्यास सांगायला लागले की शुका, मी तुला देवी भागवत सांगतो म्हणजे जरासं तुझं मन शांत होईल. पूर्वकालामध्ये ज्या वेळेला एकही जीव या ब्रह्मांडामध्ये जन्माला आलेला नाही, सगळीकडे फक्त पाणीच पाणी आहे, त्यावेळेला त्या पाण्यामध्ये, त्या समुद्रामध्ये एक सुंदर वडाच्या झाडाचं पान पडलेलं आहे आणि त्या पानावरती बाल रूपामध्ये नारायण पहुडलेले आहेत. कसे आहेत? बाल रूपामध्ये आहे. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम्. वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुंदम मनसा स्मरामि. भगवंताच्या ध्यानामध्ये हे एक रूप सांगितले महाराज. आणि त्या वडाच्या पानावरती पहुडलेले नारायण आजूबाजूला पाहायला लागले. कुठं कोणीच दिसत नव्हतं. त्यावेळेला नारायणांच्या कानावरती तो मूळ देवी भागवताचा अर्धा श्लोक ऐकायला यायला लागला. आणि ते अर्धचरण काय आहे? सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम. बस एवढाच अर्धा श्लोक त्यांच्या कानावर ऐकायला आला. श्लोकाचा अर्थ काय आहे? हे सर्व जग म्हणजे मी आहे आणि माझ्याशिवाय या जगामध्ये दुसरी कोणतीही अविनाशी अशा प्रकारची वस्तू नाही. सर्वं खल्विदमेवाहं नान्यदस्ति सनातनम. आणि त्या अर्ध्या श्लोकाच्या भागवताच्या ध्यानामध्ये नारायण इतके मग्न झाले, तल्लीन झाले की हा आवाज कुणाचा आहे, हा श्लोक कुणाच्या मुखातून बाहेर पडला याचा विचार करायला लागले. आणि नारायणांना आपल्या दर्शनाची तीव्र जिज्ञासा आणि उत्कंठा उत्पन्न झालेली आहे हे आई भगवती जगदंबेच्या लक्षात आलं. आणि गुप्त रूपाने ज्या श्लोकाच्या माध्यमातून, ज्या भागवताच्या माध्यमातून नारायणांना आपल्या स्वरूपाचं ज्ञान करून दिलं, ती जगदंबा सगुण साकार होऊन नारायणांसमोर प्रगट झाली. आपल्या चतुर्भुज रूपाचं दर्शन नारायणांना करवलं आणि नारायणांना सांगितलं की इथून पुढे तुमच्यापासून ब्रह्मदेवांचा जन्म होईल, ब्रह्मदेवांपासून सृष्टीचा क्रम सुरू होईल वगैरे वगैरे पुढचा क्रम सांगितला. आणि ते देवी भागवत भगवतीच्या मुखातून जे ऐकलं ते मी तुला सांगतो म्हणून भागवत वर्णन करून सांगितलं. तरी सुद्धा शुकदेवजी महाराजांच्या मनातली उद्विग्नता जराशी शेष राहिलेली आहे. कारण अजून वेदव्यासजी महाराजांनी शुकदेवांच्या पाठीमाग तू विवाह कर असा हट्ट धरलेलाच आहे. आणि मग तरी सुद्धा शुकदेवांचं अंतःकरण तयार झालं नाही विवाह करण्यासाठी. नाही म्हटले, मी ज्या मतावरती ठाम आहे माझं मत आजही तेच आहे, मी त्या उपाधीचा स्वीकार करणार नाही. शुकदेवजी महाराजांना वेदव्यासजी महाराज म्हणतात, शुका आता मी तुला म्हणणार नाही की तू विवाह कर, पण माझी एक आज्ञा आहे तुला. माझ्यासाठी फक्त एक गोष्ट तू कर. म्हटले, काय करू? तू विदेहराज जनकांची भेट घेण्यासाठी मिथिला नगरीकडे जा म्हटले. म्हटले, ते कोण आहेत? विदेहराज आहेत हा शब्द ऐकल्यानंतर, विदेह आहेत हे ऐकल्यानंतर मला असं लक्षात आलं की ते कोणीतरी विदेही सिद्ध जीवनमुक्त महात्मे आहेत. कुठं राहतात? म्हटले, मिथिला नगरीमध्ये. शुकदेवांना वाटलं मिथिला नगरीमध्ये असे महात्मा भटकंती करत असतील, विदेही महात्मे. वेदव्यासजी महाराजांनी सांगितलं, नाही म्हटले,
मिथिला नगरीचे जे स्वतः राजे आहेत त्या विदेहराज जनकांकडे मी तुला जायला सांगतो. म्हटले का? म्हटले तुला त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कळेल जीवनमुक्त अवस्था असते कशी. कारण तुझं म्हणणं आहे की मी गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश केला तर माझा उद्धार होणार नाही, मोक्ष मार्गाकडे मला वाटचाल करता येणार नाही, कारण नाना प्रकारच्या उपलब्धी उत्पन्न होतील. जा एकदा जनकांकडे पाहून ये. जनक राजे आहेत, वरतून जनकांचा विवाह झालेला आहे, जनकांना लेकरबाळ सुद्धा आहेत, राज्यकारभार उत्तम रीतीने सांभाळत आहेत. आणि हे सगळं करत असताना सुद्धा जनक काय आहेत? विदेही आहेत. जनक काय आहेत? जीवनमुक्त आहेत. निघाले शुकदेवजी महाराज. मेरू पर्वताकडून खाली समतल प्रदेशाकडे वाटचाल सुरू झाली. जाता जाता विचार करायला लागले की सामान्य राजा विदेही कसा असू शकतो. कारण जो विदेही झाला त्याचे व्यवहार सगळे बंद झाले, आणि आता त्याचा जो देह स्वाभाविक व्यवहार करतो आहे त्याचे सगळे व्यवहार विसंगत आहेत. सामान्य मनुष्याच्या व्यवहाराचा आणि विदेही मनुष्याच्या किंवा विदेही साधूच्या व्यवहाराचा संबंधच लागत नाही. कारण माणसांना भेददृष्टी असते, भेददृष्टीनं ते सगळ्यांसोबत व्यवहार करू शकतात. माणूस समोर आला तर ते विचार करतात हा परका आहे, हा आपला आहे, मग परक्यासोबत कसं राहायचं, आपल्यासोबत कसं राहायचं. मग हा एक आपला माणूस आहे, दुसरे प्राणी आहेत, मग माणसासोबत कसं राहायचं, प्राण्यासोबत कसं राहायचं, श्रीमंतासोबत कसा व्यवहार, गरीबासोबत कसा व्यवहार करायचा, कामाचा आहे त्याच्यासोबत कसा व्यवहार, बिनकामाचा आहे त्याच्यासोबत कसा व्यवहार. आणि राजा म्हटल्यानंतर राजाला किती उद्योग पाहावा लागतो, त्याची काही एक दृष्टी असते का. जो विदेही झाला त्याला समत्व अवस्था प्राप्त झाली. आता त्याच्यासाठी चोर काय आणि धनिक काय, साधू काय, असाधू काय, राजाला सगळं पाहावं लागतं. चोर असेल तर त्याला दंड द्यावा लागतो, अतिथी अभ्यागत आला घरी तर त्याचा सन्मान करावा लागतो. म्हणजे भेददृष्टी आलीच. जिथं भेद आला तिथं व्यवहार आला, जिथं भेद आला तिथं मुक्ती राहिलीच कुठं महाराज, तिथं विदेहावस्था राहिलीच कुठं. आणि आता आशे जे त्या जनकांकडे मला बाबांनी पाठवलं, जाऊ पाहून. एवढं सांगितलं आपल्याला तर जाऊ पाहून, पाहिला काय हरकत आहे. म्हणून वेद शुकदेवजी महाराज जनकपुरीकडे वाटचाल करत करत निघाले. राजमहालामध्ये प्रवेश करायला लागले. द्वारपालांनी अडवलं, आतमध्ये जाऊ दिलं नाही. प्रश्न विचारला, आपण कोण आहात? शुकदेवजी महाराजांनी उत्तर दिलं, मी महर्षी वेदव्यास पुत्र श्री शुकदेव आहे. ज्या वेळेला सैनिकांनी हे उत्तर ऐकलं, आतमध्ये जनकजी महाराजांकडे निरोप दिला. महाराज, दारावरती महर्षी वेदव्यासजी महाराजांचे विलक्षण तेजस्वी पुत्र श्री शुकदेव आलेले आहेत. जनकजी महाराजांनी ऐकलं. म्हटले काय इच्छा आहे त्यांची? म्हटले त्यांची आतमध्ये येऊन तुमची भेट घेण्याची इच्छा आहे. जनकजी महाराजांनी सेवेकऱ्यासोबत निरोप पाठवला. म्हटले शुकदेवाला सांग, सोबत जे काही आणलं असेल ते दारावर ठेव आणि मग आतमध्ये ये. सैनिक आला. सैनिकांनी सांगितलं, महाराज, राजे साहेबांचा निरोप आहे, जे तुमच्या सोबत आणलं असेल ते बाहेर ठेवा आणि मग आतमध्ये या. शुकदेव पाहायला लागले, माझ्याजवळ तर काहीच नाही, मी आधीच फक्कड आहे. उगर राज्यामध्ये यायचं आहे म्हणून आता लज्जा रक्षणासाठी म्हणून लंगोट कौपीन परिधान केलेलं आहे, दुसरं माझ्याकडे सोडून देण्याजोगं टाकण्याजोगं काहीच नाही. पुन्हा निरोप गेला राजे साहेबांकडे. म्हटले शुकदेवजी महाराजांचं म्हणणं आहे की त्यांनी आपल्यासोबत काहीच आणलेलं नाही, ते रिकाम्या हाताने आलेले आहेत. पुन्हा जनकांचा निरोप गेला. शुका, जे काही सोबत आणलेलं असेल किंवा ज्या कोणत्या वस्तूचा संग धरलेला असेल तो संग सोड आणि मग आतमध्ये ये. हा संग सोडला तर तू सुखी होशील. संगम त्यक्त्वा सुखी भव. ज्या वेळेला पुन्हा निरोप आला, सैनिकांनी शुकदेवजी महाराजांना सांगितलं. म्हटले महाराज काही ऐकायला तयार नाही. महाराजांनी सांगितलं की पुन्हा शुकाला निरोप दे. ज्या कशाचा संग सोबत धरलेला असेल तो संग सोड आणि मगच आतमध्ये ये, त्याच्याशिवाय आतमध्ये येता येणार नाही. आणि आता याच वाक्यातून शुकदेवजी महाराजांना प्रचिती आली
आणि शुकदेवजी महाराजांच्या लक्षात आलं की माझ्याजवळ काही वस्तू पदार्थ हातामध्ये जरी नसला तरी सुद्धा मी जे माझ्या सोबत घेऊन आलेलो आहे तो दुसरा तिसरा काही नसून माझा अहम आहे, माझा मीपणा आहे. आणि जोपर्यंत मी माझा मीपणा सोडत नाही तोपर्यंत मला विदेहराज जनक रूपी साधूच्या समोर जाता येणार नाही. महाज्ञानी होते शुकदेवजी महाराज सुद्धा, सकल शास्त्र पारंगत आहेत. मी शुकदेव अशी जी संज्ञा स्वतःला लावून घेतलेली आहे ही संज्ञा कधी लागली जाते जीवाला? ज्या वेळेला जीव अहंकाराने बंदिस्त झालेला आहे. या अहंकाराचा परिणाम असा झालेला आहे की त्याला मी आणि माझेपणाची बाधा झालेली आहे. या मी आणि माझेपणाची बाधा झाल्याचा परिणाम की त्याच्या कल्पनायुक्त अंतःकरणाने एक उपाधी स्वतःला लावून घेतलेली आहे आणि त्या उपाधीला मीपणा असं म्हणतात. मग ती उपाधी आपल्या नावाची असते, उपाधी आपल्या देहाची असते, उपाधी एका शब्दामध्ये या मीपणाची असते, अहमपणाची असते. मी शुकदेव, मी अमुक, मी तमुक, हे जे मी आहे महाराज हीच सगळ्यात मोठी उपाधी आहे. याच्यावरती शुकदेवजी महाराज विचार करायला लागले आणि सरते शेवटी आपल्या या कृतीचा भाव लक्षात घेऊन मग मुक्त झाले. कशातून? मी शुकदेव आहे या धारणेतून. पण आता बाकी राहिले होते प्रश्न. राजमहालामध्ये मंत्रीगणांनी आदराने शुकदेवजी महाराजांना आणलं. राजा जनकांनी शुकदेवजी महाराजांचं आदरातिथ्य केलं, यथायोग्य स्वागत केलं. जाणत आहेत व्यासांचे पुत्र आहेत. आणि कसं येणं झालं शुका म्हणून प्रश्न विचारला. आणि मग त्यावेळेला आपली शंका जनकजी महाराजांसमोर मांडली की जनकजी महाराज, मला विवाह करायची इच्छा नाही, परंतु माझे पिता त्यांना मात्र इच्छा आहे की मी विवाह करून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करावा. आता तुम्ही मला मार्गदर्शन करा, मी काय करू? आता पाहायचं आहे जनकजी महाराज शुकदेवजी महाराजांना कशा पद्धतीचं, कशा प्रकारचं मार्गदर्शन करतील. त्या मार्गदर्शनाचा अंगीकार शुकदेवजी महाराज कसा करतात, कसा शुकदेवजी महाराजांचा विवाह सोहळा संपन्न होतो, शुकदेवजी महाराजांना किती लेकरं होतात, कशा पद्धतीनं होतात, गृहस्थाश्रम शुकदेवजी महाराज कसा करतात, त्यानंतर शुकदेवजी महाराज परममुक्त अवस्थेला कसे जातात, वेदव्यासजी महाराजांना पुत्र वियोग कसा होतो आणि त्या पुत्र वियोगातून आपल्या आईचं स्मरण वेदव्यासजी महाराजांना कसं होतं. आणि हा सारा कथाभाग ऐकत असताना शौनकांच्या मनामध्ये वेदव्यासजी महाराजांची सुद्धा जन्मकथा ऐकायची इच्छा होते. जशी आज शुकदेवांच्या जन्माची कथा ऐकायची इच्छा झाली तशी उद्या शौनकांना वेदव्यासजी महाराजांच्या जन्माची कथा ऐकायची इच्छा होईल. भगवती भगवंताची कृपा की देवी भागवताच्या माध्यमातून हा सारा रसाळ कथा भाग तुमच्या माझ्या सुद्धा श्रवणामध्ये येतो आहे. पाहू आपण कशा कशा पद्धतीनं हा सारा घटनाक्रम घडतो आणि कशा कशा पद्धतीनं भगवती ही सारी घटना आपल्या स्वतःच्या इच्छेने घडवून आणते आणि भक्तांवर कशी कृपा करते याचा बोध घेण्याचा तुम्ही मी सुद्धा प्रयत्न करू. परंतु उद्याच्या कथाभागामध्ये या ठिकाणावरती भगवतीची आज्ञा, श्री सद्गुरूंची आज्ञा मानू आणि आजच्या सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी घालू जरासा गोंधळ. हे उदो उदो गर्जुनी करीतो मानाचा मुजरा. हे उदो उदो गर्जुनी करीतो मानाचा मुजरा. गोंधळी आई चालो मी, गोंधळी आईचा, गोंधळी आई चालो मी, गोंधळी आईचा, गोंधळी आई चालो मी, गोंधळी आईचा, गोंधळी आई चालो मी.
आईचा लोमी गोंधळी आईचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा तुंतून हातात सांजेच्या नादात सांजेच्या नादात ढोलाचा डमडमाट वाजतो ठेक्यात ढोलाचा डमडमाट वाजतो ठेक्यात हे प्रकाश मशालीचा दिवा अंधाराचा प्रकाश मशालीचा दिवा अंधाराचा हे प्रकाश मशालीचा दिवा अंधाराचा प्रकाश मशालीचा दिवा अंधाराचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा आसूड हातात पाठीवरी हानी तो पाठीवरी हानी अहो सुपलित अंबाबाई मी घेऊन नाचतो सुपलित अंबाबाई देवोनी नाचतो हे बळवट भरिला कुंकुम हळदीचा बळवट भरिला कुंकुम हळदीचा हे बळवट भरिला कुंकुम हळदीचा बळवट भरिला कुंकुम हळदीचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा 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 कवड्याच्या माळानी कवड्याच्या माळानी परडी भरली पिठानी परडी भरली पिठानी अनंत भोप्या कमळा जोगिनी होऊनी अनंत भोप्या कमळा जोगिनी होऊनी अखंड आनंद ते घे प्रणाम प्रेमाचा अखंड आनंद रे घे प्रणाम प्रेमाचा हे अखंड आनंद ते घे प्रणाम प्रेमाचा अखंड आनंद रे घे प्रणाम प्रेमाचा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा 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 उदो उदो गरजुनी करीतो मानाचा मुजरा उदो उदो गरजणी करीतो मानाचा मुजरा हे उदो उदो गरजुनी करीतो मानाचा मुजरा उदो उदो गरजणी करीतो मानाचा मुजरा गोंधळी आईचा लोमी गोंधळी आईचा 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 अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोहमहिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी भक्ता लागी तू पावसी निर्वाणी ऐसा जोगवा 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 मागे न ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागे न ऐसा द्वैत सारोनी माळ मी घालीन द्वैत सारोनी माळ मी घालीन अतिबोधाचा झेंडा मी घेईन अतिबोधाचा झेंडा मी घेईन भेदरहित वारीसी जाईन भेदरहित वारीसी जाईन ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा जोगवा
सासऱ्या सांगीन कोपरा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा पूर्ण बोधाची घेईन परडी पूर्ण बोधाची घेईन परडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी आशा तृष्णेच्या पाडीन दरडी मनोविकार करीन कुरवंडी मनोविकार करीन कुरवंडी अद्भुत रसाची भरीन दुरडी अद्भुत रसाची भरीन दुरडी ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा आता साजनी झाले मी संग आता साजणी झाली बेनी संग कल्पनवऱ्याचा सोडी येला संग बनवऱ्याचा सोडी येला संग काम क्रोध हे जोडी काम क्रोध हे जोडी केला मोकळा मार्ग सुरंग केला मोकळा मार्ग हा सुरंग ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा ऐसा जोगवा मागोनी ठेविला ऐसा जोगवा मागोनी ठेविला जावनी महाद्वारी नवसनी पेढीला जावनी महाद्वारी नवसनी पेढीला एका जनार्दनी एकपणे देखिला जनार्दनी एकपण देखिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जन्म मरणाचा फेरा चुकविला ऐसा जोगवा 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 मागेन ऐसा जोगवा 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 रेणुका माता की जय. आनंदीवाचा उदयोस्तु